आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आजचं विधिमंडळ. सुरुवातीला विधानसभेतील कामकाजाचं समालोचन ऐकूया. लेखक किरण हेगडे, वाचकस्वर उमेश घळसासी यांचा. महाराष्ट्रातला धर्मांतर विरोधी कायदा अधिक बळकट करण्याची उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या दोषमुक्तीला आव्हान द्यायला तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याचं उघड. महाराष्ट्रात 7,000 पोलिसांची भरती करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा. मुंबई महापालिकेची सदस्य संख्या पूर्वी इतकीच करणारं विधेयक मंजूर. आणि माजी सदस्य केशवराव धोंडगे यांचा गौरव. ही होती विधानसभेतल्या बुधवारच्या कामकाजातली काही ठळक वैशिष्ट्य. आज सकाळी विशेष सत्रानं कामकाजाला सुरुवात झाली. यामध्ये विविध लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. नितेश राणे यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिलं. महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा अस्तित्वात आहे, त्यात काही त्रुटी असतील तर त्या दूर करू असं आश्वासन त्यांनी दिलं. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं धर्म परिवर्तनाच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र तिथं असलेले पोलीस अधिकारी सानप अजूनही आरोपीला मदत करत आहेत. आरोपीला अजूनही स्थानिक कारागृहात ठेवण्यात आलं आहे. सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं नाही. त्याला घरचा डबा दिला जातो. या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेलं असलं तरी त्याचे कारनामे चालू आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्याला बडतर्फ करावा अशी मागणी राणे यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की पीडित अल्पवयीन मुलीवर 3 वर्ष अत्याचार झाले. यातील आरोपी इम्रान कुरेशी आणि पोलीस अधिकारी सानप यांचे लागेबांधे आहेत का याची चौकशी केली जाईल आणि तसं आढळून आल्यास गुन्हेगारी स्वरूपाचा कट केल्याचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल केला जाईल. राज्यात धर्मांतर विरोधी कायदा अस्तित्वात आहे. तो तपासून घेऊन अधिक टोकदार होण्याच्या दृष्टीनं त्यामध्ये सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही चर्चेत भाग घेतला. आरोपींविरुद्ध 7 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्कासारख्या कायद्याखाली कारवाई व्हावी. पोलीस अधिकारी सानप यांना बडतर्फ करावा अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सानप यांच्या विरोधात कलम 311 खाली बडतर्फीची कारवाई करणं शक्य आहे का हे तपासून पाहिलं जाईल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. त्यांच्याविरुद्ध असलेली विभागाच्या अंतर्गत चौकशी 3 महिन्यात संपवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांना दोषमुक्तीच्या कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याच्या विधी आणि न्याय विभागाच्या निर्णयाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारात स्थगिती दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुहास कांदे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. साधारणतः कोणत्याही प्रकरणात खालच्या न्यायालयात विरोधात निकाल लागला तर सरकार अपिलात जात असतं. मात्र महाराष्ट्र सदन घोटाळा आणि आरटीओच्या जागेच्या 1,160 कोटीच्या घोटाळ्यात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने घोटाळा झाल्याचं मान्य केलं. हा निकाल देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांची बदली करण्याची कारवाई केलेली असताना तसंच विधी आणि न्याय विभागाचा अपील करण्याचा अभिप्राय असताना शासनानं 1 नव्हे तर 2 परिपत्रकं काढलेली असताना भुजबळांवरील कारवाईला स्थगिती देऊन भुजबळांवर एवढं प्रेम का दाखवलं जात आहे असा सवाल कांदे यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तेथील सरकारी वकिलांनी अपील करण्यासंदर्भातला प्रस्ताव सरकारकडे पाठवला. त्यानुसार विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्यानंतर 2 वेगवेगळी प्रकरणं असल्यानं अपील करण्यासंदर्भातली 2 परिपत्रकं काढण्यात आली. मात्र सदर विभागानं घेतलेल्या निर्णयाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारात स्थगिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देणं म्हणजे तो सरकारचा निर्णय असतो. त्यामुळे एकदा सरकारनं निर्णय घेतल्यानंतर ते प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यासाठी कायदेशीर तरतुदी काय आहेत हे पडताळून पाहावं लागेल. यासाठी वेळप्रसंगी देशाच्या महाधिवक्त्यांचं मत घेऊ आणि कायदेशीर कारवाई करू. तिथं भ्रष्टाचार झाला असेल तर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
राज्यातील गृह विभागात लवकरच 7,000 पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी इतर एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. नियमित कामकाज सुरू होताच छगन भुजबळ यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे सभागृहातल्या शिष्टाचारावर भाष्य केलं. पूर्वी अध्यक्ष उभे राहताच सर्व सदस्य असतील तिथं उभे राहायचे, कोणी सदस्य खिशात हात घालूनही बोलायचे नाहीत याची आठवण त्यांनी करून दिली. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात शिष्टाचार सर्व सदस्यांकडून पाळला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. विधान भवनाबाहेर काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याच्या विषयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. अध्यक्षांनी ती फेटाळली, परंतु त्यावर भाष्य करण्याची पवार यांना अनुमती दिली. आपण या शेतकऱ्यांची जे रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, तो 40% भाजला आहे. या निमित्तानं जे रुग्णालयातील दुरवस्था पाहिली, त्यात सुधारणा होणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. यावर प्रत्येक रुग्णालयातील सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती तयार करावी असे निर्देश अध्यक्ष नार्वेकर यांनी दिले. प्रश्नोत्तराच्या तासानं नियमित कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभेत तब्बल 30 वर्ष प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार, माजी खासदार केशवराव धोंडगे यांच्या वयाला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं. केशवराव धोंडगे यांचा जन्म 25 जुलै 1922 रोजी मन्याड आणि पार्वती नदीच्या खोऱ्यात वसलेल्या गौळ या गावी झाला. 1948 साली श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी ज्ञानदानाचं कार्य केलं. औरंगाबाद, नांदेड, कंधारमधील वाड्या तांड्यांवरच्या मुलामुलींना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. 12 प्राथमिक शाळा, 11 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयं, 2 वरिष्ठ महाविद्यालयं आणि 1 विधी महाविद्यालय सुरू केलं. हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. आणीबाणीच्या काळात कारावासही त्यांना सोसावा लागला होता. 1957, 62, 72, 85 आणि 1990 असं 5 वेळा नांदेड जिल्ह्यातील कंधार मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून आले होते. सन 1970 मध्ये ते लोकसभेवर निर्वाचित झाले होते. वंदे मातरम गीतानं दोन्ही सभागृहांच्या सत्राचा प्रारंभ व्हावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर डिसेंबर 1990 पासून दोन्ही सभागृहांच्या सत्रांचा प्रारंभ वंदे मातरम गीतानं होऊ लागला. धोंडगे यांनी विपुल लेखन केलं आहे. जय क्रांती या साप्ताहिकाचे ते संपादक राहिले आहेत. त्यांनी आज तागायत सुमारे 30 पुस्तकांचं लेखन केलंय. अशा या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कष्टकरी, कामगार आणि दीनदुबळ्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आज खऱ्या अर्थानं वयाचं शतक साजरं केलंय अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव आदींनी धोंडगे यांचा गौरव करणारी भाषणं केली. यावेळी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत स्वतः धोंडगे त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित होते. नंतर त्यांचा सत्कारही करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका निवेदनाद्वारे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी 1.5 महिन्यांचा एक ब्रिज कोर्स चालू करण्याची घोषणा एका निवेदनाद्वारे केली. गेली 2 वर्षे कोरोनामुळे या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण झालं, तेव्हा विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 92% इतकी होती. ऑफलाईन परीक्षा घेतली तेव्हा हेच प्रमाण 37% झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा सध्याचा अभ्यासक्रम चालू ठेवतानाच विनामूल्य हा ब्रिज कोर्स करता येईल. येत्या 1 सप्टेंबरपासून 1.5 महिना हा कोर्स चालेल. हा कोर्स ऐच्छिक असून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबरच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात फेर परीक्षेची संधी दिली जाईल. तोपर्यंत पुढच्या अभ्यासक्रमाची प्रक्रिया स्थगित केली जाईल असंही पाटील यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मुंबई महानगर परिसरातल्या समस्यांवरील चर्चेला उत्तर दिलं. गृहनिर्माण क्षेत्रात पुनर्विकासावर सरकारनं लक्ष केंद्रित केलंय. रखडलेले प्रकल्प पाहता अनेक पर्यायांवर राज्य सरकार काम करतंय. धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रेल्वेची जागा घेणं आवश्यक आहे. त्यासाठी 800 कोटी रुपये भरलेत. केंद्राशी काही बाबतीत चर्चा सुरू आहे. 30 तारखेपर्यंत त्याचा निर्णय होईल. निर्णय होताच नव्यानं निविदा मागून
मागून या प्रकल्पाला गती देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. काही मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे सुरू केली आहेत. याची नगरविकास विभागामार्फत चौकशी आणि तीही कालबद्ध पद्धतीनं करण्यात येईल. कालबद्ध वेळेत ही चौकशी करायला महापालिकेला सांगण्यात येईल. कॅगचे विशेष ऑडिट मुंबई महापालिकेत करण्यात येईल असंही उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. त्यानंतर विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चा सुरू झाली. विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आता आपण ऐकलं. लेखक किरण हेगडे. आता विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत विनय खरे. आज प्रश्नोत्तराच्या तासात संबंधित विभागाच्या मंत्र्यांऐवजी इतर मंत्र्यांनी उत्तरं द्यायला एकनाथ खडसे यांनी जोरदार हरकत घेतल्यानं विरोधी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्याला सत्ताधारी सदस्यांनी प्रत्युत्तर दिलं. अखेर कामकाज 5 मिनिटं तहकूब करण्यात आलं. दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निरोप पाठवून बोलावण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू झालं. याच मुद्द्यावर सकाळच्या सत्रात लक्षवेधी सूचनेवर गोंधळ होऊन मोठी चर्चा झाली. यामध्ये नगरच्या धर्मांतरण विषयावर चर्चा होणार होती. मात्र आपण प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी उपलब्ध नसल्याचं सांगत पुढे ढकलण्याचा निरोप सभापतींकडे पाठवला होता. यावर निरोप आल्याचं उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मान्य केलं. त्यावर खडसे यांनी मला माहीत नव्हतं असं सांगण्याचा प्रयत्न केला. माहिती घेणं चुकीचं आहे का असा सवाल त्यांनी केला. त्यावर मी प्रत्येकाला सांगत राहू का तुम्ही सकाळपासून हजर नव्हता अशा शब्दात खडसेंना गोऱ्हे यांनी छापलं. अखेर यावर पडदा पडला. कष्टकरी कामगार आणि दिनदुबळ्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या लोकप्रतिनिधीनं आज वयाचं शतक पूर्ण केलं. स्वातंत्र्य सेनानी कृष्णराव धोंडगे यांना सभागृहाच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या. याबाबतचा प्रस्ताव उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मांडला. त्यावर सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचा प्रस्ताव वाचून संसदीय पद्धतीनुसार सादर केला. शेकापचे भाई जगताप, जयंत पाटील, विक्रम काळे, एकनाथ खडसे यांनी धोंडगे यांच्या कार्याचा गौरव केला. 1957, 1962, 1972, 1985, 1990 असे 5 वेळा नांदेड जिल्ह्यातील कंधार मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून आले होते. सन 1970 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. केशवरावजी धोंडगे जसे राजकारणी आणि समाजकारणी आहेत तसे ते पत्रकार आणि साहित्यिकही आहेत. लोहा तालुक्याच्या सीमेवर त्यांनी गुराखी गडाची निर्मिती केली. सन 1991 पासून तिथं दरवर्षी जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरवलं जातं. धोंडगे यांनी विपुल लेखन केलंय. जय क्रांती या साप्ताहिकाचे ते संपादक राहिले आहेत. त्यांनी आज तागायत सुमारे 30 पुस्तकांचं लेखन केलंय. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार, धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार, मराठवाडा रत्न पुरस्कार, भारतीय विकास रत्न अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. श्री शिवाजी लोक विद्यापीठ कल्याण यांनी त्यांना मानद डी.लिट पदवी प्रदान करून सन्मानित केलं आहे. विधान परिषद सभापती पदाची निवडणूक कधी घेणार याबाबत राज्यपाल महोदयांकडून कोणतीही सूचना आली नसल्याबाबतची सद्यस्थिती काय अशी विचारणा सचिन अहिर यांनी केली. त्यावर काही सदस्यांनी इथं केलेली चर्चाच गैरलागू आहे असा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केला. यावर विधिमंडळ सचिवालयाला विचारणा करून कामकाजात हे ठेवायचं की नाही यावर निर्णय घेऊ असं डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं. तथापि याबाबत माहिती विचारणं चुकीचं नाही असं त्या म्हणाल्या. नियम तपासून चर्चा वगळण्याचा निर्णय होईल. या विषयावर सकाळी गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली. संसदीय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्या काय ते सांगतो असं स्पष्ट केलं. सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडून जलद हालचाली झाल्या याकडे अहिर खडसे यांनी लक्ष वेधलं. राज्यात कुटुंब न्यायालयांची संख्या वाढवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिलमध्ये 5 वर्षासाठी लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, सांगली, जळगाव, रायगड, अलिबाग, यवतमाळ, अहमदनगर, सातारा, धुळे, भंडारा, बुलढाणा इथं प्रत्येकी 1 याप्रमाणे नियमित कौटुंबिक न्यायालयं सुरू ठेवायला मान्यता देण्यात आल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाबाबत दिलेल्या जैसे थे स्थिती ठेवण्याचे निर्देश दिले असताना सरकारनं आणलेलं आणि विधानसभेत मंजूर झालेलं विधेयक
राज्याच्या महाधिवक्त्यांच्या सल्ल्याशिवाय मांडलं जाऊ नये अशी मागणी अॅडव्होकेट अनिल परब यांनी उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे केली. यावरून चांगलीच गरमागरम चर्चा झाली. अखेर मुळात आजच्या पत्रिकेत हे विधेयक नाही, महाधिवक्त्यांचं मत घेणं हा अविश्वास नाही, त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनी दुखावण्याची गरज नाही. उद्या सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गटनेते यांची बैठक घेऊन त्यांचं मत जाणून घेतल्यावर विधेयकाचा निर्णय होईल असं गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर यावर पडदा पडला. माजी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या जीवनचरित्र भूमिपुत्रचं प्रकाशन संयुक्त सभागृहात होणार आहे असं सभापती गोऱ्हे यांनी जाहीर केलं. विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन आत्ता आपण ऐकलं. लेखक विनय खरे, वाचकस्वर उमेश घळसासी यांचा. आजचं विधिमंडळ हा विधिमंडळातील कामकाजाच्या समालोचनाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.